शिक्षकांच्या सभेत एकाला मारहाण, जळगावात सभा गाजली। जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी संस्थेची 71व्या वार्षिक सर्वसाधारण सभा बेंडाळे महाविद्यालयातील सभागृहात आज पार पडली। यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली। मात्र चर्चा सुरू असताना या सभेत एका अनोळखी व्यक्तीला शिक्षकांनी चांगलेच मारल्याची घटना घडल्याने सभेतील वातावरण तापले होते। यावेळी अनेक सभासदांनी महत्त्वाचे मुद्दे देखील मांडले। तर सन 2023 ते 2024 या आर्थिक वर्षीत कार्यकारी मंडळाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध तुळशीराम सोनवणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता। आमच्या जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीची 71वी सर्वसाधारण सभा पार पडली। एकूण 21 विषय या सभेमध्ये चर्चेसाठी होते। सर्व विषयांवरती अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि सविस्तर चर्चा करण्यात आली आणि सभा संपन्न झालेली आहे। सभेमध्ये ज्या सभासदांचे जे काही प्रश्न होते, त्यांच्या ज्या शंका होत्या, त्या शंकांना सविस्तरपणे या ठिकाणी उत्तरं देण्यात आलेली आहेत आणि पूर्ण समाधान करण्याचा प्रयत्न कार्यकारी मंडळाने या ठिकाणी केलेला आहे। या ठिकाणी एका शिक्षकाला मारहाण झाली, शिक्षकाला कोणालाही मारहाण झालेली नाही। चुकीचं असं काही तुम्ही पसरवू नका। तो शिक्षक नसलेला व्यक्ती या ठिकाणी आलेला होता, जो सभासद नाही आमचा, आणि तुम्ही बघितलं असेल की तो सुद्धा या ठिकाणी यायचा, पुढे करायचा, बेशिस्तपणा करायचा, त्याला आम्ही बाहेर काढले। शिक्षक त्यांना मारहाण करत होते, जर नाही त्यांना मारहाण नाही करायला हवी। मारहाण केलेली नाही, त्याला बाहेर काढलेलं आहे, मारहाण केलेली नाही। या सभेमध्ये तुमच्या बरेचसे शिक्षक दारू पिऊन होते? नाही, कोणीही दारू पिऊन या ठिकाणी नव्हतं। ठीक आहे ना, आमच्या समोर दारू पिऊन कोणीही आलेलं नव्हतं। ठीक। नमस्कार। जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची पतसंस्था 71व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आम्ही वारंवार पतसंस्थेच्या 15 ते 22 या कालावधीत माननीय अध्यक्ष व कार्यकारी मंडळाने जो भ्रष्टाचार अपहार केलेला आहे, मुख्य इमारत मोडकळीस काढून शासनाची दिशाभूल करून दलालाला हातशी धरून नवीन इमारत रिंग रोड जळगाव येथे घेण्यात आली। त्या इमारतीत जवळजवळ 2,21,81,81,425 रुपयाचा अपहार झालेला आहे। त्याबाबत आम्ही जिल्हा कोर्टात 156 दाखल केली होती। त्यात रीट याचिका पुन्हा दाखल करण्यात आली आहे आणि त्याचे सर्व कार्यकारी मंडळाला समन्स गेलेले आहे। त्यात आम्ही सहकार खात्याकडे अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा नोकर भरती असेल, फर्निचर दुरुस्ती असेल आणि मुख्य इमारत मोडकळीस दाखवून परत तीच इमारत 18 साली दुरुस्त करणे असे बेकायदेशीररित्या जनरल सभेचे ठराव करून आमच्या सभासदांच्या हक्काचा जो पैसा आहे, कोट्यावधी रुपये या कार्यकारी मंडळाने केलेले आहे, खर्च केलेले आहे। आणि पुन्हा त्यातलेच 5 संचालक व विद्यमान अध्यक्षसुद्धा तेच आहेत। तरी आमच्या वारंवार या तक्रारी आहेत की आमच्यावर खोटे अब्रू नुकसानीचे दावे दाखल करून आम्हास ब्लॅकमेल किंवा दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे। आजही सभेत गुंडशाही आम्हाला पाहायला मिळाली। आमच्या 31 वर्षाच्या या नोकरी काळात शिक्षकांना एखादा कोणी आला असेल पर व्यक्ती, तर त्याला यांच्याच काही कार्यकर्त्यांनी अक्षरशः बदलून लावलं। अशा प्रकारची ही दडपशाही आम्ही। नमस्कार, माझं नाव तुळशीराम सोनवणे। मी उपशिक्षक म्हणून नशिराबाद येथे कार्यरत आहे आणि पतपेढीचा एक सभासद आहे। पतपेढीच्या आजच्या 71व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही संशयास्पद आम्हाला वाटत होत्या त्या सगळ्या गोष्टींवरती या ठिकाणी हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्या ठिकाणी काही समाधानकारक उत्तरं आज आम्हाला मिळालेलं नाही। अध्यक्षांनी त्यांच्या अरेरावीपणा आणि एकेरी शब्दांचा वापर करत असताना काही ठिकाणी सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला। आमचं म्हणणं एकच आहे, ज्या अध्यक्षावरती इतके गंभीर आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहे, इतक्या कोर्ट केसेस चालू आहे आणि त्या कोर्ट केसेससाठी फक्त आमच्या सभासदांचाच पैसा खर्च होतो आहे, तर अशा अध्यक्षांनी पदावर का राहावं? यांनी ते पद सोडून द्यावं। आज तर आम्ही मागणी केली की अध्यक्ष हटाव, पतपेढी बचाव। कारण असे अध्यक्ष जर पदावर बसतील आणि हे भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर चालू राहतील आणि त्यांच्या निमित्तानं ते कोर्ट केसेसमध्ये आमचाच पैसा खर्च करत राहतील, तर हा खूप सारा खर्च सभासदांच्या हक्काच्या पैशाचा होतो आहे। आम्ही या ठिकाणी सांगितलं की येणाऱ्या वर्षभरानंतर यातले काही संचालक रिटायर पण होणार आहेत, अध्यक्ष बी रिटायर होणार आहेत, पण ही पतपेढी 71वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेत असताना आमचं भविष्य आहे की ही पतपेढी अजून 100व्या सर्वसाधारण सभा हिने घ्यावी आणि अशाच नफ्यामध्ये तिने घ्यावी।
पण असे आरोप असतील आणि अशाच पद्धतीने जर भ्रष्टाचार वारंवार होत असेल, छोट्या मोठ्या गोष्टी करत हा भ्रष्टाचार जर कोट्यावधीपर्यंत निघून गेला असेल आणि काही सभासद जर त्याचा न्यायालयामध्ये न्याय मागत असतील, त्याचा कुठलाही निकाल लागलेला नाही, तरी त्या सभासदांवरती खोटे अब्रू नुकसानीचे दावे दाखल होत असतील, तर मग याच्यापुढे कुठला सभासद या गोष्टींना वाचा फोडण्याआधी पुढे येईल? मग प्रत्येक सभासदावरती हे असे अब्रू नुकसानीचे दावे करणार आहेत का? अशा विविध प्रश्नांनी आज आम्ही अध्यक्षांना भांडावून सोडलेलं आहे. पण अध्यक्ष त्या ठिकाणी बरेचसे प्रश्नांची उत्तरं समाधानकारक देण्यामध्ये अयशस्वी ठरलेले आहे. हे सगळ्या सभेसमोर मान्य झालेलं आहे, दिसलेलं आहे. आज आम्ही सर्व सभासदांनी एकमुखाने या ठिकाणी अध्यक्षांना प्रत्येक विषयावरती जाब विचारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. काही हमरीतुमरीत झालेली तुम्हाला दिसून आली. म्हणजे जे लोक सभासद नसतानाही दारू पिऊन या ठिकाणी दिसले, त्यांना मारहाण झाली, या सगळ्या गोष्टींचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. आणि या सभेमध्ये महत्त्वाचे काही जे विषय होते यांना बगल देण्याचा आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न अध्यक्षांनी केलेला आहे, त्याचीसुद्धा आम्ही निषेध करतो. हे आम्ही जाहीर सभेमध्ये सांगितलं, पण आमचे निषेध हे कधीही प्रोसिडिंगमध्ये मांडत नाही, याचं आम्हाला दुःख आहे. पण तुम्ही सगळ्या पत्रकारांनी याला वाचा फोडावी आणि हे शिक्षकांसमोर समाजासमोर आणावं की कशा पद्धतीने शिक्षकांच्या पतपिढीमध्ये काय होतं आहे. कारण शिक्षकच आहे की या पतपिढीमध्ये ही पतपिढी मोठी झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. 71वी सर्वसाधारण सभा आज होते, पण एका बाजूला ही पतपिढी मोठी होत असताना, पुढे जात असताना या पतपिढीचा जो खर्च आहे ते सांगतात की आम्ही इमारत घेतली, जागा घेतली, इमारत बांधली, जवळपास 5-6 कोटी रुपये खर्च झाला. हाच पैसा चलनात आला असता 7% व्याज दर जामीनकीचं जरी सभासदांकडून वसूल झालं असतं तर 42 लाख रुपये उत्पन्न सभासदांच्या खात्यामध्ये जमा झालं असतं, पतपिढीचा नफा वाढला असता. पण त्या ठिकाणी त्या इमारतीचे उत्पन्न फक्त 1,05,000 आहे. मग 6 कोटी रुपये कुठे खर्च आणि 1 लाख रुपये कुठे उत्पन्न, हे कुठं न्यायाला धरून होतं आहे का? अशा गोष्टींची आम्ही जाब विचारण्याचा प्रयत्न केला. अध्यक्षांनी दिलेली उत्तरं आम्ही समाधानी झालेलो नाही.